क्वेश्चन 2 पहा आपल्याला काय दिलेलं आहे. इन ट्रायंगल PQR, ट्रायंगल PQR चे आपल्याला फिगर दिलेले आहे. PM इज इक्वल टू 15, PM आपल्याला दिलेला आहे 15, PQ दिलेला आहे 25, PQ हे टोटल डिस्टन्स किती आहे 25, PQ किती दिलेला आहे 25, PR दिलेला आहे 20, P पासून R पर्यंतचा डिस्टन्स दिलेला आहे 20, NR दिलेला आहे 8, NR हे किती दिलेलं आहे आपल्याला 8. स्टेट वेदर लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ, लाईन NM ही साइड RQ ला पॅरलल आहे की नाही हे आपल्याला सांगायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला रिझन लिहायचं आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, लाईन NM ही साइड RQ ला पॅरलल आहे की नाही हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोणता थेरम यूज करावा लागणार आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करावा लागणार आहे. प्रथम आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय आहे हे समजून घेऊ. आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय आहे पहा. या ठिकाणी ट्रायंगल PRQ आहे, या ठिकाणी या ट्रायंगलमध्ये MN ही एक लाईन आहे. आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय आहे, जर MN ही लाईन MN ही साइड RQ ला पॅरलल असेल तर हा जो रेशो आहे PN अपॉन NR आणि PM अपॉन MQ हा जो रेशो आहे हा रेशो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ हा रेशो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. मग याचा कन्व्हर्स काय येईल पहा. कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय येईल, जर आपल्याला लाईन NM ही साइड QR ला पॅरलल आहे हे दिलेलं नसेल तर आपण कसं सांगणार की लाईन MN ही QR ला पॅरलल आहे. तर जर आपल्याला हा रेशो इक्वल मिळाला, PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ हा रेशो आपण काढून घेतला आणि जर हा रेशो आपल्याला इक्वल मिळाला तर आपण काय म्हणणार, लाईन MN ही साइड QR ला पॅरलल आहे. हा काय आपला कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. जर आपल्याला रेशो इक्वल मिळाला तर NM पॅरलल RQ असणार आहे. मग आपल्याला हे एक्झाम्पल कसं सॉल्व करता येईल पहा. आपल्याला हा रेशो काढून घ्यावा लागेल, PN अपॉन NR हा रेशो काढून घ्यावा लागेल आणि PM अपॉन MQ हा रेशो काढून घ्यावा लागेल आणि हे दोन्ही रेशो जर आपल्याला इक्वल मिळाले तर लाईन MN ही साइड QR ला पॅरलल असणार आहे. मग प्रथम आपण PN अपॉन NR आणि PM अपॉन MQ हे रेशो काढून घेऊ. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा. आता आपल्याला PR किती दिलेला आहे 20 आणि NR किती दिलेला आहे 8. मग PN काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या 20 मधून 8 मायनस करावं लागेल. 20 मायनस 8 किती 12, म्हणजे हे आपल्याला किती मिळेल 12 मिळेल. म्हणजेच आपण काय लिहू शकतो या ठिकाणी PN प्लस NR इज इक्वल टू PR. रिझन काय येईल, P डॅश N डॅश R हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहेत. त्याचबरोबर या साईडला पहा, PM आपल्याला दिलेला आहे 15 आणि हे PQ किती दिलेलं आहे 25. मग आपण MQ काढून घेऊ शकतो. काय करावं लागेल आपल्याला MQ काढण्यासाठी, या PQ मधून PM मायनस करावं लागेल. 25 मायनस 15 किती येईल 10, म्हणजे MQ किती मिळेल आपल्याला 10. या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, PM प्लस MQ इज इक्वल टू PQ. रिझन काय येईल, P डॅश M डॅश Q, कारण हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहेत. प्रथम आपण PN आणि MQ काढून घेऊ, त्यानंतर आपण PN अपॉन NR आणि PM अपॉन MQ हे रेशो काढून घेऊ. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. गिवन काय काय दिलेलं आहे पहा आपल्याला. PM इज इक्वल टू 15, PQ इज इक्वल टू 25, PR इज इक्वल टू 20, NR इज इक्वल टू 8 हे डिस्टन्स आपल्याला दिलेली आहेत. आता या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, PN प्लस NR, PN प्लस NR इज इक्वल टू काय येईल पहा, PN प्लस NR काय येईल PR. हे PN प्लस हे NR टोटल काय येईल PR. PN किती आहे पहा, PN आपल्याला फाइंड करायचं आहे. PN प्लस NR आपल्याला दिलेला आहे 8 इज इक्वल टू PR किती आहे 20. आता हा 8 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी प्लस साईन आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर PN इज इक्वल टू 20 मायनस 8. देअरफॉर PN इज इक्वल टू 20 मायनस 8 12, म्हणजेच PN ची व्हॅल्यू किती मिळाली 12. या ठिकाणी रिझन काय येईल, P डॅश N डॅश R, P डॅश N डॅश R. आता आपण काय लिहून घेऊ, PM प्लस MQ इज इक्वल टू PQ. हा PM प्लस MQ काय मिळेल PQ. PM प्लस MQ इज इक्वल टू PQ. रिझन काय येईल, P डॅश M डॅश Q, P डॅश M डॅश Q.
आता PM किती दिलेला आहे पहा, PM किती दिलेला आहे 15 प्लस MQ आपल्याला फाइंड करायचा आहे आणि PQ किती दिलेला आहे 25. आता हा 15 आपण या साईडला घेऊ, साइन काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर MQ इज इक्वल टू 25 मायनस 15. 25 मायनस 15 किती येईल 10. देअरफॉर MQ इज इक्वल टू 10. MQ किती मिळाला आपल्याला 10. आता आपण हा रेशो काढून घेऊ, PN अपॉन NR. PN अपॉन NR इज इक्वल टू, PN किती आहे पहा, PN किती मिळाला आपल्याला 12 अपॉन NR किती दिलेला आहे 8. आता भाग जातो का या ठिकाणी, यस भाग जातो या ठिकाणी. कितीने भाग जातो 4 ने भाग जाईल. 4 2 जार 8, 4 3 जार 12. म्हणजेच हा रेशो काय मिळाला 3/2. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपण हा रेशो काढून घेऊ, PM अपॉन MQ. PM अपॉन MQ इज इक्वल टू, PM किती दिलेला आहे आपल्याला 15 अपॉन MQ किती मिळाला आपल्याला 10. आता भाग जातो का या ठिकाणी, 5 ने भाग जाईल. 5 2 जार 10, 5 3 जार 15. म्हणजेच आपल्याला रेशो काय मिळाला 3/2. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 हे दोन्ही रेशो काय मिळाले आपल्याला इक्वल मिळाले. लिहून घेऊ आपण, इन ट्रायंगल PQR PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ. रिझन काय येईल फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. आता हे दोन्ही रेशो इक्वल मिळाले आपल्याला, म्हणजेच लाईन MN ही साइड QR ला पॅरलल आहे. रिझन काय येईल बाय कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम. आन्सर लिहू आपण खाली, देअरफॉर बाय कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम लाईन NM पॅरलल टू साइड RQ. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा.